नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईला येणार आहेत असं ते म्हणतात. ते येणार नाहीत असं माझ्या आतमधल्या माझ्या ज्या हे सोर्सेस आहेत माझे त्याच्या आजूबाजूचे, त्या सोर्सेसवरनं मला असं कळतं की ते येणार नाहीत. पण असो, ते यो न यो तो सरकार आणि त्यांच्यामधला प्रश्न आहे. पण मला हे सगळ्यात मोठं म्हणजे मला हे दुःख आहे की असं मनोज जरांगेंनी असं का करावं म्हणून. मनोज जरांगे हे मराठा नेतृत्व होतं आहे किंवा होऊ घालतं आहे किंवा माहीत नाही मला. पण हे होत असताना मनोज जरांगे इतर मराठा समाजाला का बदनाम करतात? म्हणजे इतर मराठा समाज हा काय फालतू आहे का? म्हणजे अजित पवारांनी कुठेतरी बीडमध्ये स्टेटमेंट केलं की तुम्ही हे बघा नाही तर मी चाललो वगैरे वगैरे. ती दादांची एक स्टाईल आहे. काय दादांनी घाबरून सांगितलेलं नाही आहे. तर त्याच्यावर लगेच मनोज जरांगेंनी सांगितलं की काय एवढ्यात घाबरून गेले का, हे झाले का, ते झाले का वगैरे वगैरे. अरे त्या अजितदादा कुठे, तुम्ही कुठे? काय त्या अजितदादांशीच्या बद्दल बोलताना तुम्ही काहीतरी तुमचं कर्तृत्व दाखवा ना आधी. त्या दादाशी बोलायचे वेळी. त्याच्यानंतर परवा विखे पाटलांनी सांगितलं की मराठा आरक्षण मिळणार नाही, तरीसुद्धा ते देवेंद्र फडणवीसवर बोलून वगैरे ते काय म्हणतात त्याला जातीयवाद करतात ते काय, आणि त्यांनी काय आरक्षण मिळणार नाही आहे. खरं बोलले विखे पाटील. मग लगेच विखे पाटलांवर त्यांनी झोड उठवली. अरे विखे पाटलांच्या आज 3 पिढ्या, म्हणजे विखे पाटलांचे आजोबा ज्यांनी साखर कारखाना निर्माण केला, विखे पाटलांचे वडील ज्यांनी साखर कारखाना वाढवला, विखे पाटलां आणि स्वतः विखे पाटील किंवा त्यांचे चिरंजीव आता सुजय विखे पाटील, ही जी लोकं आहेत 4 पिढ्या एखादं काय म्हणतात त्याला इंडस्ट्री चालवणं हे ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही आहे. ते पण कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये, ग्रामीण भागामध्ये. त्यांचं काहीतरी फॅमिलीची पुण्याई, कर्तृत्व सगळंच काही आहे. त्याच्यामुळे ते आहेत इथे. आता ते भाजपमध्ये आले का काँग्रेसमध्ये गेले का शिवसेनेत गेले हे सगळं ठीक आहे. पण त्यांनी जे काय भलं केलेलं आहे तिथे त्या नगर जिल्ह्यामध्ये किंवा त्यांचा जो काय टापू आहे त्याच्यात मराठा समाज नाही आहे का? आज त्यांनी तिथे त्यांची शिक्षण संस्था आहे, साखर कारखाना आहे त्यांचा, इतर पण त्यांचे व्यवसाय आहेत. या सगळ्या व्यवसायांमध्ये आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये समजा तिथे मराठा समाजाला नोकऱ्या मिळाल्या नसतील किंवा तिथे जे बिझनेस आहेत तिथे मराठा समाजाला बिझनेस मिळाला नाही आहे. आज अशा सगळ्या कर्तृत्व अजितदादाला तुम्ही नावं ठेवणार, विखे पाटलांना नावं ठेवणार, इतर मराठा समाजांना मराठा आमदारांना नावं ठेवणार. काय आत्तापर्यंत जे मराठी मुख्यमंत्री झाले त्यांनी तुम्हाला काय आरक्षण दिलं का? का तर कर्तृत्वाशिवाय झाले. शरद पवारांबद्दल माझे काय म्हणतात त्याला राजकीयदृष्ट्या प्रचंड मतभेद आहेत. आणि शरद पवारच मनोज जरांगेंचे हे आहेत हे मला माहिती आहे. पण शरद पवार आज 85व्या वर्षी तो माणूस एवढा कॅन्सर झालेला असताना, एवढे सगळे सेटबॅक्स किंवा हे मिळत असताना सुद्धा आज शरद पवार साहेब हे राजकारणात आहेत. आजही कुठली ती मंडल यात्रा वगैरे काढतायत वगैरे. यश अपयश हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांचं काहीतरी कर्तृत्व असल्याशिवाय का? शरद पवारांना म्हणजे शरद पवारच मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत, पण हे मराठे आहेत ना. मग ह्यांना तुम्ही नावं ठेवतात. मनोज जरांगेच्या वडिलांनी काय केलं, आजोबांनी काय केलं, स्वतः मनोज जरांगेंनी किती काय म्हणतात त्याला ऊसाची गुऱ्हाळं सुरू केली. म्हणजे कारखाना फार लांबचा राहिला. किती ऊसाची गुऱ्हाळं सुरू करून व्यवस्थित चालवली आहेत का? किती मराठा समाजातल्या लोकांना ऊसाची गुऱ्हाळं काढून दिलेली आहेत. आणि एक दुसरा मी व्हिडिओ बनवणार आहे तो म्हणजे की ह्या मनोज जरांगेंच्या म्हणजे मराठा समाजाला एक तर आरक्षण मिळणार नाही कारण ते सोशली बॅकवर्ड नाही आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड नाही.
ते सिद्ध झालेलं आहे. ते सुप्रीम कोर्टाने जे उद्धव ठाकरेंनी जे काय म्हणतात त्याला, यांना हुसकून लावलं, आणखीन ते आरक्षण मिळू दिलं नाही, कारण फडणवीसांना त्याचं श्रेय जाईल म्हणून. त्यामुळे ते आरक्षण मिळालं असतं तर तेच मिळालं असतं, नाही तर त्याच्यानं व्यतिरिक्त आरक्षण मिळालंच नाही आणि मिळणार पण नाही. लिहून घ्या, यांना आरक्षण मिळणार. आणि जेवढं आहे आकडतांडवपणा आणखीन ताकदीचा प्रयत्न करतील ना, ती सगळी ॲक्शन कायदेशीररित्या यांच्या मागे विरुद्ध जाणार आहे. असो, तो भाग वेगळा काय. पण आज काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाणांसारखी लोकं आहेत काय, हे सगळे मराठे, आमचे सगळे मराठे हे नाही. अरे तुमचे सगळे मराठे एक असताना तरी तुम्हाला आरक्षण मिळत होतं का? काँग्रेस राष्ट्रवादी एक असताना तरी त्यांची हिंमत होती का तुम्हाला आरक्षण द्यायची? फक्त कसं आहे, सबुरीने घेतोय माणूस, हे करतोय म्हणून तुम्ही काहीही बोलावं तुम्हाला एखाद्या माणसाला. मनोज जरांगे म्हणतात की 6 कोटी लोक 29 तारखेला मुंबईला येतील म्हणून. माझं म्हणणं 6 कोटी, मी एक 6 लाखाच्या वर जरी माणसं आली ना त्या कार्यक्रमाला तरी मी मान्य करेल. आज गणपती वगैरे आहेत, हे आहेत, आणि ज्या गोष्टी, आणि हेही मी सांगतो, म्हणजे याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की मनोज जरांगेंच्या याच्यामुळे काय म्हणतात त्याला, मनोज जरांगेंच्या ह्या ॲक्शनमुळे मराठ्यांना तर आरक्षण मिळणारच नाही, पण कुणब्यांचं सुद्धा आरक्षण ओबीसीतनं जाईल. त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. कुणब्यांचं सुद्धा आरक्षण याच्यातनं जाणार ओबीसीतनं. मग तुम्ही या सगळे EWSमध्ये आमच्या कॉम्पिटिशनला. त्यामुळे, आणि आज ते कोणतरी हे म्हणतात की 58 लाख काय नोंदणी निघाल्या. मग 58 लाख नोंदणी निघाल्या त्या देवेंद्र फडणवीसच्या काळात निघाल्या ना. तुमचे जे मराठे जेव्हा होते, अगदी विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, ही सगळी जेव्हा लोक होती काय, त्या ह्याच्यामध्ये काय तुम्ही त्यांना हे 58 लाख नोंदणी दिसल्या नाहीत का? ह्याच्यामुळे तर तुम्हाला तर 2 नोंदणी मिळाल्या. यांनी देवेंद्र फडणवीसनी लपून ठेवल्या का? त्यामुळे मनोज जरांगे हे मराठ्यांचं, मी मागे पण एक व्हिडिओ बनवला होता की मराठ्यांचं नुकसान करतायत का फायदा करतायत. तर मनोज जरांगे मराठ्यांचा सपशेल तोटा करतायत, सपशेल तोटा करतायत. आणि तो शिवाजी, आणि हे जे करतायत ते त्याच्यामुळे मराठा समाज बदनाम होतोय, मराठा नेतृत्व बदनाम होतोय. आज विलासराव देशमुखांनी जेवढं काय लातूरमध्ये केलेलं आहे, त्यांची मुलं ती परत सांभाळत आहेत. हे फालतू लोक आहेत का? अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण, ही लोक फालतू लोक आहेत का? आणि सगळ्यात दुसरं महत्त्व म्हणजे त्यांच्या ह्या ॲक्शननी ते मराठा समाजाला मागासवर्गीयाचं लेबल लावणार. आणि हे शरद पवारांना चालणार आहे. मागासवर्गीय शरद पवार, मागासवर्गीय अजितदादा पवार, मागासवर्गीय पृथ्वीराज चव्हाण. मग हे समजा स्वतःला मागास करणार आहेत, तर ते दलित मुलांशी आपल्या मुलींचे किंवा मुलांची लग्न लावणार का? किंवा ओबीसी समाजातल्या मुलींशी लग्न लावणार का? ओबीसी समाज लांब सोडून द्या. हे जे प्रस्थापित मराठी आहेत, हे कुणबी समाजातल्या तरी मुलींशी आपल्या मुलींची लग्न लावणार का? या प्रश्नाची उत्तरं मनोज जरांगे यांनी द्यावी ना. आमची लेकरं बाळं, त्याला ते विजय वडेट्टीवारांनी चांगली उत्तरं दिली होती. तुमची लेकरं बाळं तर इतरांची काही बकरी आहेत का? आणि मराठा समाज हा संकुचित समाज नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेतात, संभाजी महाराजांचं नाव घेतात, आणखीन तुम्ही अशी भाषा करतात. हे शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना किती तुम्ही बदनाम करतायत मनोज जरांगे. प्रस्थापित आज छत्रपती उदयनराजे महाराजांना तुम्ही किती बदनाम करतायत. छत्रपती शाहू महाराजांना तुम्ही किती बदनाम करतायत. हां, आणि आरक्षण पाहिजे तर तुम्ही या पुढे ह्या कायद्याच्या ह्या तरतुदीप्रमाणे तुमच्या मराठा समाजामध्ये वकील नाही आहेत का?
चांगले चांगले वकील आहेत सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये. रणजित मोरे ज्यांनी आरक्षण टिकवलं हायकोर्टामध्ये देवेंद्र फडणवीसनी दिलेलं, तेही मराठाच होते ना. मग त्यांचं किंवा खानविलकर साहेब सुप्रीम कोर्टाचे जे रिटायर झालेत, जा ना त्यांच्याकडे, घ्या ना त्यांच्याकडनं हे, आणा खानविलकरांकडनं कसं काय देता येईल म्हणून, आणा मोरे साहेबांकडनं. ते देणार नाहीत आणि ते होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. पण खानविलकर साहेब किंवा मोरे साहेबांकडे किंवा तत्सम आणखीन जी लोकं आहेत काय, किंवा तुमचे ते कोळसे पाटील आहेत, त्यांना सांगा ना आरक्षण द्यायला कशा पद्धतीने देता येतं, ते सांगतील तुम्हाला. आणि त्यांचं शिष्टमंडळ घेऊन जा ना. हे लाखांचे तुम्ही मोर्चे काढतात, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही किती मॅन अवर्स वेस्ट करतात, तुम्ही किती पैसे घालवतात आणि याच्यामध्ये किती नुकसान होतं ह्याची कोणीच कल्पना करत नाही. एकही मराठा नेतृत्व नाही. म्हणजे मला शरद पवारांना हे की तुम्ही एवढ्या गप्पा सुधारितवादीन हे ते अडाणीन फिडाणींसारख्या गप्पा मारतात तुम्ही, की हे तुमचे मित्र आहेत सगळे. तुम्ही यांना इकॉनॉमिक्स शिकवलं नाहीत. ऑन दी कॉन्ट्री जरांगेंसारख्यांना लोकांना पुढे घालून किती मराठा समाजाचं नुकसान करतायत ते. जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार किती मराठा समाजाचं नुकसान करतायत. स्वतःचंही नुकसान करून घेत आहेत पवारसाहेब जरांगेंच्या हाते. आणि हे जेव्हा पवारसाहेबांना कळेल ना, तेव्हा जरांगेंचा गर्दनकाळ पवारसाहेबच असतील. आज एवढंच. धन्यवाद.